घेतलेली आहे आणि या सोल्युशन टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला सोल्युशनचे प्रकार पाहिले, त्यानंतर राउल्ट्सला आपण दोन व्होलाटाईल लिक्विड एकत्र मिक्स केल्यानंतर राउल्ट्सला त्याचं स्टेटमेंट आणि त्याचं एक्सप्रेशन काय तेही पाहिलेलं आहे. जेव्हा दोन नॉन व्होलाटाईल लिक्विड्स एकत्र मिक्स केलेले असतात त्याच्या वेपर प्रेशरच्या संदर्भात. त्यानंतर आपण या राउल्ट्सला नंतर आयडियल आणि नॉन आयडियल गॅसेस किंवा आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन्स या संदर्भात थोडीशी माहिती घेतलेली होती. आयडियल सोल्युशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स, नॉन आयडियल सोल्युशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जी नॉन आयडियल सोल्युशनची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन्स ही पाहिलेली आहेत. नॉन आयडियल सोल्युशन हे नॉर्मल बिहेवियर, आयडियल सोल्युशनचा जो नॉर्मल बिहेवियर आहे त्याच्यापेक्षा डेव्हिएशन्स कसे दाखवतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन्स ही पाहिलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स जेव्हा सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यामध्ये इंटरॅक्शन विकर असतं, कशापेक्षा सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन याच्यापेक्षा विकर असतं, तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन बघायला मिळतात. उदाहरणार्थ पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स दाखवणारी कोणती सोल्युशन्स असतील, उदाहरणार्थ मिक्सचर ऑफ कार्बन डायसल्फाइड अँड एसिटोन हे एक आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणाऱ्या सोल्युशनचं उदाहरण सांगता येईल. जर सोल्यूट आणि सॉल्व्हंट याच्यावरती इंटरमॉलिक्युलर प्रोसेसमुळे आपण स्ट्रॉंगर असतील तर अशी सोल्युशन्स आपल्याला निगेटिव्ह डेव्हिएशन्स दाखवताना दिसतील. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल क्लोरोफॉर्म अँड एसिटोन यांच्यातलं सोल्युशन आपल्याला निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवताना दिसेल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हिएशन्स दाखवणारी ही सोल्युशन्स आपण त्यांना नॉन आयडियल सोल्युशन्स असं म्हणतो. तर आयडियल सोल्युशनचं वेपर प्रेशर हे नेहमी किंवा वेपर प्रेशर कर्व हा नेहमी प्युअर कॉम्पोनंट्स जे आहेत सोल्युशन मध्ये यांच्या इन बिटवीन असतो हे आपण पाहिले. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचे आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. अशी सोल्युशन की ज्याच्यामध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट डिझॉल्व्ह केलेला आहे त्यांच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आता या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय? कॉलिगेटिव्ह याचा अर्थ कनेक्टेड टुगेदर. अशा काही प्रॉपर्टीज ह्या सोल्युशनच्या ज्या एकत्रितपणे आपल्याला शिकायचं आहे त्यांना आपण म्हणतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज याची डेफिनेशन कशी आहे? दी प्रॉपर्टीज विच डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. दी प्रॉपर्टीज which depends upon number of solute particles and not on the nature of the solute particles are called colligative properties of non-electrolyte solutes. Non-electrolyte solutes. या प्रॉपर्टीज या नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट जो सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे याच्या नंबरवरती डिपेंड असतात, पण तो कुठल्या प्रकारचा सोल्यूट आहे, त्याचे पार्टिकल्स कुठल्या प्रकारचे आहेत याच्यावरती डिपेंड असतात. अशा प्रॉपर्टीला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट इन सॉल्व्हंट असं म्हणतात. या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज पाहत असताना अशा नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूटचं डायल्यूट सोल्युशन कन्सिडर केलं जातं. डायल्यूट सोल्युशन कन्सिडर केलं जातं आणि ह्या प्रॉपर्टीज अभ्यासल्या जातात. ह्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? मी त्या प्रॉपर्टीज लिहितो.
पहिली प्रॉपर्टी आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पहिली प्रॉपर्टी, एक एक आपण पाहणार आहोत. दुसरी प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. तीसरी प्रॉपर्टी आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. दुसरी प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी आणि चौथी प्रॉपर्टी आहे ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर. या सोल्युशनच्या प्रॉपर्टीज आहेत लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, ऑस्मोटिक प्रेशर. या चार प्रॉपर्टीज आपल्याला कलेक्टिव्हली शिकायच्या आहेत. त्यांना कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणायचं. या प्रॉपर्टीज सोल्युशनच्या प्रॉपर्टीज आहेत. कशाचं सोल्युशन आहे तर नॉन इलेक्ट्रोलाइट, नॉन आयोनायझेबल असा सोल्यूट एखाद्या सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह केला, त्याचं सोल्युशन तयार केलं तर ते सोल्युशन आपल्याला या चार प्रकारच्या प्रॉपर्टीज दाखवलेल्या आहेत. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड ऑस्मोटिक प्रेशर. यांना कलेक्टिव्हली आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणायचं. आपल्याला बघायचं आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही प्रॉपर्टी नेमकी काय. पहिला आपल्याला बघता येईल वेपर प्रेशर एखाद्या सोल्युशनचं किंवा लिक्विडचं कशाला म्हणायचं तर एखादं लिक्विड जेव्हा आपण क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवतो तेव्हा त्या लिक्विडच्या सरफेसवरचे मॉलिक्यूल आपल्याला इव्हॉपरेट झालेले दिसतात. सरफेसवरचे मॉलिक्यूल इव्हॉपरेट होतात आणि इव्हॉपरेट झालेले मॉलिक्यूल आणि ते लिक्विड काही वेळाने याच्यामध्ये एक प्रकारचा इक्विलिब्रियम निर्माण झालेला आपल्याला दिसतो. सांगितलेलं बघा, जेव्हा एखादं लिक्विड आपण क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवतो तेव्हा त्या लिक्विडचे सरफेसवरचे मॉलिक्यूल इव्हॉपरेट होतात आणि इव्हॉपरेट झालेले मॉलिक्युल्स आणि लिक्विड मॉलिक्युल्स यांच्यामध्ये काही वेळाने एक प्रकारचा इक्विलिब्रियम निर्माण होतो. त्या इक्विलिब्रियमच्या वेळी त्या लिक्विडच्या वेपर स्टेट मधल्या मॉलिक्युल्सनी त्या लिक्विड वरती जे प्रेशर एक्झर्ट केलेलं असतं त्याला म्हणायचं वेपर प्रेशर. इट इज दी वेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड. तुम्हाला आयडिया आहे वेपर प्रेशर ऑफ दी लिक्विड. समजा एखादं कोणतंही लिक्विड अशा क्लोज्ड कंटेनर मध्ये आपण ठेवलेलं आहे तेव्हा लिक्विडचे मॉलिक्युल्स इव्हॉपरेट होतील. इव्हॉपरेट झालेले मॉलिक्यूल गॅसेस स्टेट मध्ये इथं असतील. त्यावेळेला याच्यामध्ये कंडेन्सेशन प्रोसेस होईल. कंडेन्स झालेले मॉलिक्युल्स पुन्हा लिक्विड स्टेट मध्ये येतील. वेपर स्टेट मध्ये मॉलिक्युल्स आणि लिक्विड स्टेट मध्ये मॉलिक्युल्स यांच्यामध्ये एक प्रकारचा इक्विलिब्रियम निर्माण होतो आणि या इक्विलिब्रियमच्या वेळी गॅसेस स्टेट मध्ये किंवा वेपर स्टेट मध्ये मॉलिक्युल्स त्या लिक्विड वरती जे प्रेशर एक्झर्ट करतात त्याला म्हणायचं वेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड. Then what happens when non-electrolyte, non-ionizable solute, when it is dissolved in a liquid? What happens about vapor pressure? एखादं असं प्युअर लिक्विड घेतलंय त्याच्यामध्ये आपण नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, नॉन आयोनायझेबल असणार, नॉन होलाटाईल ज्याचं होलाटायझेशन होत नाही असा एखादा सोल्यूट जर आपण प्युअर लिक्विड मध्ये टाकला तर त्या प्युअर लिक्विडच्या वेपर प्रेशरवरती काही परिणाम होतो का? निश्चितपणे परिणाम होतो. त्या लिक्विडचं वेपर प्रेशर
आपल्याला कमी झालेलं दिसतो. वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड डिक्रीजेस व्हेन नॉन व्होलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाइट त्याच्यामध्ये हा सोल्यूट ऍड केला तर त्या प्युअर लिक्विडचं वेपर प्रेशर आपल्याला कमी झालेलं दिसतं. याला आपण काय म्हणतो, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असं म्हणायचं. ते वेपर प्रेशर त्या लिक्विडचं कमी झालेलं दिसतं. समजा अशा एका क्लोज कंटेनरमध्ये आपण प्युअर सॉल्व्हंट किंवा प्युअर लिक्विड घेतलेला आहे. वेपर प्रेशर प्युअर लिक्विडचं हे त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यानंतर का कमी होतं तर बघा, फक्त प्युअर लिक्विडच या कंटेनरमध्ये असेल तर सरफेसवरती कुठले मॉलिक्यूल असतील तर सरफेसवरती याच लिक्विडचे फक्त मॉलिक्युल्स असतील आणि म्हणून काही वेळानंतर हे सरफेसवरचे लिक्विड मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट होतील, काही वेळाने ते कंडेन्स होतील आणि हे मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट झालेले या लिक्विडवरती जे प्रेशर एक्झर्ट करतील त्याला वेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड असं म्हटलंय आपण. पण जेव्हा याच्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाइट ऍड करतो आणि त्याचं सोल्युशन तयार करतो, क्या आहे सोल्युशन? सॉल्व्हंट तोच आहे, लिक्विड तेच आहे, फक्त त्याच्यामध्ये आपण काय ऍड केलं आहे, इलेक्ट्रोलाइट नॉन व्होलाटाईल इलेक्ट्रोलाइट ऍड केला आहे. आता याच्या सरफेसवरती फक्त लिक्विडचेच प्युअर लिक्विडचेच मॉलिक्युल असतील का तर नाही. जो आपण याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट त्याच्यामध्ये मिक्स केलाय आणि सोल्युशन तयार केलं आहे त्याचे पण मॉलिक्युल्स इथं असणार. All the molecules which are present here in the surface of the molecules, they are not of pure liquid. Some of the solvent molecules, they are replaced by non-volatile solute molecules. So, some of the molecules as surface molecules are of solute and solvent. Only solvent molecules which are present at the surface, they only evaporate here. But as solute molecules, it is non-volatile. The molecules of the solute remains as it is on the surface of the molecule. So here there are large number of the vapor state molecules, but here these vaporization of pure liquid, it is lowered by the solute molecules which are present here at the surface. They become a disturbance for vaporization of the liquid, pure liquid. So the number of vapor state molecules are decreased here than that of vapor pressure than that of the vapor state molecules of the pure liquid. So what happens? As the number of molecules are lowered, they exert lower pressure on the surface of the molecule of the liquid. Here, the vapor pressure exerted by large number of surface molecule is higher, but here the vapor pressure exerted by this less number of vapor state molecule, it is lower. So, vapor pressure of the, you can say that vapor pressure in case of the pure solvent, it is always higher than that of the vapor pressure of the solution of non-electrolyte solute. तर आपल्याला असं सांगता येतं प्युअर लिक्विडचं वेपर प्रेशर हे नेहमीच जास्त असतं. कशापेक्षा? वेपर प्रेशर एक्झर्टेड बाय द सोल्युशन ऑन दिस लिक्विड. याचा अर्थ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट जर एखाद्या लिक्विड सॉल्व्हंट मध्ये आपण डिझॉल्व्ह केला तर त्या प्युअर लिक्विडचं वेपर प्रेशर आपल्याला डिक्रीज झालेलं दिसतं. याला म्हणायचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर.
this lowering of vapor pressure of pure solvent and that of solution of non-electrolyte, it is this relation is given by Raoult's. Raoult's law या वेपर प्रेशर बद्दल रिलेशन सांगितले आणि एक लॉ दिला राउल्ट्स लॉ. याच्या अगोदर आपण राउल्ट्स लॉ पाहिलेला आहे. तो राउल्ट्स लॉ कशा संदर्भात होता? जेव्हा दोन व्होलाटाईल लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स करतो त्या संदर्भात होता. आता हा राउल्ट्स लॉ आपण कशा संदर्भात सांगतोय? एखाद्या प्युअर लिक्विडमध्ये एखादा नॉन इलेक्ट्रोलाइट किंवा नॉन व्होलाटाईल सोल्यूट डिझॉल्व केलेला असेल तर त्या सोल्युशनच्या संदर्भात असा आपल्याला राउल्ट्स लॉ सांगता येईल. स्टेटमेंटचा अर्थ तोच आहे राउल्ट्स लॉच्या. समजा एखादं प्युअर लिक्विड आहे आणि ह्या प्युअर लिक्विडचं फक्त प्युअर लिक्विड असताना त्याचं वेपर प्रेशर आहे P10. प्युअर लिक्विडचं वेपर प्रेशर. समजा या प्युअर लिक्विडचं मोल फ्रॅक्शन आहे x1 आणि ह्या प्युअर लिक्विडमध्ये आपण नॉन व्होलाटाईल इलेक्ट्रोलाइट जेव्हा डिझॉल्व करतो आणि सोल्युशन तयार करतो त्यावेळी त्या लिक्विडचं किंवा सोल्युशनचं प्रेशर जे आहे त्याला म्हणायचं पार्शल प्रेशर ऑफ दॅट लिक्विड. आता इथं दुसरं कुठलंही लिक्विड आहे त्यामुळे तुम्ही वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड इन सोल्युशन असं म्हटलं तरी चालेल. वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड इन सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट याचा आणि याचा अर्थ समजला असेल. पहिली फिगर ही दाखवली होती तिथं त्या प्युअर लिक्विडनी दाखवलेलं वेपर प्रेशर P10 त्याचं नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकून सोल्युशन तयार केलं त्यावेळी त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर P1. राउल्ट्स लॉ सांगतो द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन is equal to vapor pressure of that pure liquid into its mole fraction. बघा काय सांगितलेलं आहे राउल्ट्स लॉचं स्टेटमेंट. नॉन व्होलाटाईल इलेक्ट्रोलाइट किंवा सोल्यूट एखाद्या लिक्विडमध्ये डिझॉल्व केलं आणि त्याचं सोल्युशन तयार केलं तर त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर किती असतं तर त्या लिक्विडचं प्युअर स्टेटमध्ये असताना जे वेपर प्रेशर आहे P10 आणि त्याचं मोल फ्रॅक्शन यांच्या गुणाकारा एवढं असतं, यांच्या मल्टिप्लिकेशन एवढं असतं. हा राउल्ट्स लॉ सांगितलं. आता तुम्हाला असं दिसेल लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. समजा इथं सांगितल्याप्रमाणे हे सोल्युशनचं वेपर प्रेशर असेल P1 आणि P10 हे वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड असेल तर कोणती क्वांटिटी जास्त असेल? वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. सो दिस इज दी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हेच कसं लिहितो आपण? वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हेंट इट इज ऑलवेज हायर. सो P10 minus P it is the lowering of vapor pressure. This lowering of vapor pressure is given by delta P. Delta P it is the lowering of vapor pressure due to the addition of non-volatile solute into that pure liquid. It is given by delta P which is equal to P10 minus P, vapor pressure of the pure solvent minus vapor pressure of its solution. Vapor pressure of its solution. This is the lowering of vapor pressure. So Raoult's law here becomes P1 is equal to P10 into X1 into X1. For binary solution, we have seen that जर दोनच
कॉम्पोनंट एखाद्या सोल्युशन मध्ये असतील, सोल्यूट आणि सॉल्व्हंट, तर त्याला आपण बायनरी सोल्युशन असं म्हणतो. या बायनरी सोल्युशनच्या बाबतीत मोल फ्रॅक्शन ऑफ वन कॉम्पोनंट, that is the solvent, plus mole fraction of the solute is always equal to unity, that is 1. So x1 plus x2 is equal to 1. Then x2, we can write here x1 equal to 1. x2 equal to 1 minus x2. 1 minus x2. x1 ची किंमत किती करेल? p1 equal to p10 1 minus x2. p10 1 minus x2 असं आपल्याला हे रिलेशन मिळेल. देन p1 equal to multiply this p10 minus यानी याला मल्टिप्लाय केला, आता यानी याला मल्टिप्लाय केला, p10 x2, p10 minus p10 x2. मी मायनस p10 x2 या बाजूला घेतो, ते प्लस होईल. p10 x2 इक्वल टू p10 मायनस p1 मायनस p1. हे इकडे येतं, p10 मायनस p1 इक्वल टू p10 x2. पण आपल्याला माहित आहे p10 मायनस p1 it is equal to delta P, that is lowering of vapor pressure. Delta P equal to P10 x2. रॉल्स लॉचं हे एक्सप्रेशन पाहिलं तर आपल्याला लक्षात येतो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे कशाशी रिलेटेड असतं? मोल फ्रॅक्शन ऑफ x2 काय? x1 is the mole fraction of solvent, x2 mole fraction of the solute. Lowering of vapor pressure, it depends upon mole fraction of solute. Mole fraction म्हणजेच काय असतं? नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट डिवायडेड बाय टोटल मोल्स असं आपण काढतो. याचा अर्थ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती डिपेंड असतं, हे याच्यावरून आपल्याला सांगता येतं. म्हणून जी प्रॉपर्टी मगाशी मी अर्थ सांगितला होता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा, दी प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स नॉट ऑन इट्स नेचर इज कॉल्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. एज हियर डेल्टा पी डिपेंड्स अपॉन x2, that is number of solute particles. Lowering of vapor pressure, it is a colligative property. ही कसली प्रॉपर्टी आहे? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. हे याच्यावर आपल्याला सिद्ध करता येईल. आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे काय आहे? परीक्षेमध्ये रॉल्स लॉ 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. स्टेट अँड एक्सप्लेन रॉल्स लॉ फॉर ए सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल इलेक्ट्रॉन. स्टेट अँड एक्सप्लेन. त्याच्यामध्ये रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाला? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डेल्टा पी अपॉन p10 याला म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर? इट इज दी रेशो ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर टू दी वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज कॉल्ड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लक्षात आलं? हेच आपण असं घेऊ शकतो, डेल्टा पी जर असा दिला p10 मायनस p1 अपॉन p10, हे सुद्धा काय आहे? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हा काय आहे? p10 मायनस p1 याला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असं म्हणायचं. हा रेशो आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिवायडेड बाय किंवा टू दी
vapor pressure of pure solvent. It is called relative lowering of vapor pressure. Raoult's law आत्ताच आपण एक्सप्रेशन बघितलं, डेल्टा P is equal to P10 into X2. P10 into X2. डेल्टा P upon P10 मी इकडे घेतलं, P10 equal to X2. Relative lowering of vapor pressure म्हणजे डेल्टा P upon P10 हे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती डिपेंड आहे. म्हणून रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर त्या संबंधीचा लॉ, राउल्ट्स लॉ, त्याचं स्टेटमेंट आणि एक्सप्लेनेशन आपल्याला पाहू लागेल. ही आहे पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, ज्याला आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असं म्हणतो. आता बघा, या लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरवरून आपल्याला सोल्यूटचं मोलार मास कसं डिटरमाइन करायचं, मोलार मास ऑफ सोल्यूट. याच्यावरही प्रश्न, एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. मोलार मास ऑफ दी नॉन व्होलाटाईल सोल्यूट कसं डिटरमाइन करता येईल. आपण आताच ही प्रॉपर्टी बघितली, डेल्टा P अपॉन P10 इक्वल टू X2. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन मोल फ्रॅक्शन ऑफ दी सोल्यूट. आपण हे रिलेशन पाहिलं, डेल्टा P इज इक्वल टू P10 इंटू X2. रॉड्स लॉचं एक्सप्रेशन, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे मोल फ्रॅक्शन वरती डिपेंड असतं. बघा, एखाद्या लिक्विडचं, प्युअर लिक्विडचं वेपर प्रेशर नेहमी कॉन्स्टंट असतं. म्हणून P10 vapor pressure of pure liquid, it is constant quantity, so delta P depends upon X2, number of solute particles. This is the lowering of vapor pressure, delta P upon P10. याच्यावरून हे रिलेशन घेऊ शकतो. Where X2 is the mole fraction of the solute. If a solution is prepared, सोल्युशन एक असं तयार केलंय बघा, की ज्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट याचं मास घेतलंय W2. एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे ज्याचं मास आहे W2 आणि तो कशामध्ये डिझॉल्व केलाय, W1 एवढं मास असणाऱ्या सॉल्व्हंट मध्ये. काय सोल्यूट आणि हा सॉल्व्हंट. सोल्यूटचं मास आहे W2, सॉल्व्हंटचं मास आहे W1. W2 मासचा सॉल्व्हंट W1 मास असणाऱ्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केलेला आहे. समजा M2 हे सोल्यूटचं मोलार मास आहे आणि M1 हे सॉल्व्हंटचं मोलार मास. आता ह्या क्वांटिटीज तुम्हाला समजल्या असतील. W2 सोल्यूटचं मास ज्याचं मोलार मास आहे, M2 हे कशामध्ये डिझॉल्व केले, एका सॉल्व्हंट मध्ये ज्याचं मास किंवा वेट आहे W1, मोलार मास आहे M1. तेव्हा आपल्याला नंबर ऑफ मोल्स लिहिता येतात. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे लिहिता येतील, मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलार मास. मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलार मास. मास किती आहे W2, मोलार मास किती आहे M2. नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट याला आपण N2 असं. तसेच सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स कसे लिहिता येतील, N1 is equal to
mass of the solvent divided by molar mass of the solvent. Mass of the solvent W, molar mass है N1. Number of moles लिखता येते. आता मोल फ्रॅक्शन कसं लिहायचं? मोल फ्रॅक्शन म्हणजे x2. x2 ची किंमत मला लिहायची आहे. x2 नंबर ऑफ मोल्स इथं आपण लिहिलेलं आहे. आता मोल फ्रॅक्शन x2 कसं लिहू? डेल्टा P अपॉन P10. मोल फ्रॅक्शन आपल्याला हे माहित झाले, सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स आणि सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स. आता एखाद्या पदार्थाचं मोल फ्रॅक्शन कसं लिहायचं? त्याचा फॉर्म्युला असा असतो, मोल फ्रॅक्शन x इक्वल टू मोल्स ऑफ दॅट कंपोनंट डिवाइडेड बाय टोटल मोल्स. मोल्स ऑफ दॅट कंपोनंट डिवाइडेड बाय टोटल मोल्स असं मोल फ्रॅक्शन एखाद्या कंपोनंटचं आपल्याला लिहिता येईल. आता मोल फ्रॅक्शन सोल्यूटचं लिहायचं झालं तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट x2. मोल्स ऑफ दी सोल्यूट, सोल्यूटचे मोल्स किती आहेत? N2. आपण तयार केलेल्या सोल्युशन मध्ये दोनच कंपोनंट्स आहेत, एक सोल्यूट आणि सॉल्व्हंट. दोन्हीच्या मोल्स बेरीज करावी लागेल. टोटल मोल्स म्हणजे काय? मोल्स ऑफ दी सोल्यूट प्लस मोल्स ऑफ दी सॉल्व्हंट. N1 प्लस N2 हे टोटल मोल्स होते. मोल फ्रॅक्शन x2 आपल्याला कसा लिहिता येईल? या पद्धतीने लिहितो इथं इक्वल टू N2 डिवाइडेड बाय N1 प्लस N2. And solution is dilute here. Qualitative properties शिकताना आपण सोल्युशन डायल्यूट कन्सिडर करतोय, व्हेरी व्हेरी डायल्यूट. त्यामुळं आपल्याला याच्यामध्ये या केसमध्ये आपल्याला सोल्यूटचे मॉलिक्युल्स हे सॉल्व्हंट पेक्षा खूपच कमी आहेत. सॉल्व्हंट हा एक्सेस आहे आणि म्हणून याच्यामधून आपल्याला हा सॉल्व्हंट बघा काय करता येईल, ऍज नंबर ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स. सोल्युशन डायल्यूट आहे, व्हेरी व्हेरी डायल्यूट आहे. म्हणून याच्यामध्ये डिझॉल्व्ह केलेला आपण जो नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट आहे त्याचं प्रमाण खूपच कमी आहे आणि म्हणून हा या डिनॉमिनेटर मधून आपल्याला निग्लेक्ट केला तरी चालेल. इट शुड बी निग्लेक्टेड. म्हणून डेल्टा P अपॉन P10 इट बिकम्स इक्वल टू N2 अपॉन N1. आता निग्लेक्ट करायचा नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स बिकॉज इट इज very very less in quantity as solutions are dilute. So N2 upon N1. Delta P upon P10 equal to N2. कसा लिहायचा? N2 W2 upon M2. W2 upon M2. N1 कसा लिहायचा? W1 upon M1. हेच मी असं लिहिलं equal to W2 into M1 divided by W1 into M2. M2 काय आहे? M2 बघा, it is the molar mass of the solute. Molar mass of the solute. If we know all other quantities, आपल्याला लोडिंग ऑफ वेपर प्रेशर माहित असेल, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट माहित असेल, या सगळ्या क्वांटिटीज माहित असतील तर आपण काय काढू शकतो? M2 ची किंमत म्हणजे मोलार मास ऑफ द सोल्यूट इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज कशाला शिकायच्या आहेत? तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज या कलेक्टिव्हली शिकतो. या प्रॉपर्टीजवरून आपल्याला सोल्यूटचं मोलार मास डिटरमाइन करता येतं. सोल्यूटचं मोलार मास डिटरमाइन आपण करू शकतो. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मला काय करावं लागेल? काय लक्षात ठेवावं लागेल? क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय? क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज अशा सोल्युशनचे आपण कन्सिडर करतोय की सोल्युशन्स डायल्यूट आहेत
आणि ज्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल, नॉन इलेक्ट्रोलाइट, नॉन आयोनायझेबल सोल्यूट त्याच्यामध्ये डीप केलेला आहे, डिझॉल्व्ह केलेला आहे. त्यावेळी आपल्याला वेपर प्रेशर, पहिली प्रॉपर्टी आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. नॉन इलेक्ट्रोलाइटचं वेपर प्रेशर कमी झालेलं दिसतं. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय, राऊट्स लॉ म्हणजे काय, आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वरून मोलार मास ऑफ द सोल्यूट कसं डिटरमाइन करायचं हे आपल्याला शिकतात. विद्यार्थी मित्र, पहिली प्रॉपर्टी पाहू. मी इथं थांबतोय. यानंतर आपल्याला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर नंतर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ही प्रॉपर्टी पाहिजे आणि या प्रॉपर्टीवरून, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरून मोलार मास एखाद्या सोल्यूटचं कसं डिटरमाइन करता येतं हे आपल्याला पाहता येईल. विद्यार्थी मित्र, मी इथंच थांबतोय. थँक्यू.